बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस. शेतकरी नेते राजू शेट्टी आणि आमदार रोहित पवार बच्चू कडूंची भेट घेणार, तर शेतकरी आंदोलनाच्या स्थळी रक्तदान करणार. मराठा आरक्षणावरील सुनावणी 18 जुलैपासून होणार. मराठा समाजाच्या एससीबीसी आरक्षणासंदर्भात कुठलीही स्थगिती नाही. मराठा विद्यार्थ्यांना एससीबीसी ऍडमिशनचा मार्ग अखेर मोकळा. काँग्रेसचा आज राज्यभर मशाल मोर्चा. निवडणुकीमध्ये मतांची चोरी करून भाजप सत्तेत आल्याचा आरोप. हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीतील आंदोलनामध्ये सहभागी होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसेची तयारी सुरू. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी ठाण्यातील मनसे कार्यालयाला भेट देणार. गिरगाव आणि दादर परिसरामध्ये पुन्हा लागले राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे बॅनर. काका पुतण्यांचे एकत्रित फोटो लावत वाढदिवसाच्या शुभेच्छा. रेल्वे प्रशासनाच्या वतीनं ऑनलाईन रिझर्व्हेशनसाठीच्या नियमांमध्ये बदल. आधार लिंक असेल तरच रेल्वेचं ऑनलाईन रिझर्व्हेशन करता येणार. कोकणामध्ये आजपासून पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. 17 जूनपर्यंत मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.